वाशिम जिल्ह्यातील यात्रेकरू तीर्थस्थानावरून परतीचा प्रवास करीत असताना बस नादुरुस्त झाल्याने 12 तास अडकलेल्या प्रवाशांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सहकार्याने कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे सुखरूप आपल्या गावी पोहोचविले। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळनाथ, कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागासह वाशिम शहरातील नागरिक तिरुपती, कन्याकुमारी आणि दक्षिणेकडील विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गत महिन्याच्या 24 तारखेला खासगी आराम बसद्वारे तीर्थस्थानाला गेले होते। या यात्रेतील 46 तीर्थयात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासादरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव शहरानजीक यात्रेकरूंची खासगी आराम बस रात्री 12 वाजता नादुरुस्त झाली होती। खासगी बस दुरुस्त होण्याची चिन्हे दिसत नसताना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता यातीलच एक प्रवासी सुधाकर चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर यांना परिस्थितीची माहिती दिली। मिळालेल्या माहितीच्या आधारावर अमोल पाटणकर यांनी तातडीने सूत्रे हलविली व कर्नाटक प्रशासनातील स्थानिक शहरातील उपविभागीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तहसीलदार अशा विविध अधिकाऱ्यांच्या मदतीने तथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांची भेट घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस लगेच उपलब्ध करून देत वाशिम जिल्ह्यामध्ये या यात्रेकरूंना मार्गस्थ केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।